नमस्ते. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका या ठिकाणी प्रसिद्ध झालेली. मित्रांनो, तब्बल 2 महिने उलटून गेलेले आहेत. 2 महिन्यानंतर या ठिकाणी शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेल की आपल्याला या ठिकाणी या शिपाई पदाच्या अंतिम उत्तर पत्रिकेमध्ये आपला जो प्रश्न होता, समाज स्वस्त हे कोणाचं आहे, तर त्याचं उत्तर रणधोकरे होते. मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं लोकितवादी का काहीतरी उत्तर त्यांनी बरोबर दिलेला असावा. मग तो क्वेश्चनला ऑप्शनच नव्हता, त्याच्यामुळे तो क्वेश्चन रद्द झालाय. मग एक क्वेश्चन सेकंड शिफ्ट वाल्यांचा कॅन्सल झाला आणि तसंच एक क्वेश्चन फर्स्ट शिफ्ट वाल्यांचा कॅन्सल झालाय. म्हणजे ते बरोबरच झालेले, त्याच्यात काही विषय नाही. म्हणजे तो मेरिट 30 पैकी लागलं काय, 29 पैकी लागलं काय आणि तुम्ही मार्क सगळ्यांना मिळाला काय, येऊन एकच होणार आहे लक्षमध्ये. म्हणजे त्याच्यात कुठल्याच प्रकारचा जास्त काही वेगळा बदल होणार आहे. म्हणजे ते कट ऑफ जर 29 पैकी लागलं तरी तेच आहे आणि 30 पैकी सर्वांना एक मार्क मिळाले. आणि हा, बऱ्याच विद्यार्थी असं म्हणणे मी आता ग्रुपवर पाहिलं आपल्या, तत्पूर्वी हॅलो हॅलो आन्सर की आलेली आहे फायनल. ती आन्सर की बऱ्याच जणांना अजून पाहिले नसेल, व्हिडिओ पाहिला ना पाहत असेल तर खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. कोणता ग्रुप? मुंबई उच्च न्यायालय भरतीचा. लगेच जायचं, सगळ्यांनी पाहिलं तो ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअपचे 8-9 ग्रुप आहेत आपले, परंतु प्रत्येक ग्रुपवर जाऊन मला माहिती देण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली टेलिग्रामवर ग्रुप देतो, टेलिग्रामवर माहिती टाकतो. म्हणजे काय होतं, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचत असते. त्यामुळे न चुकता सर्वात आधी सर्वांनी पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चॅनल आपला युट्यूबचा आहे, लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण का इथून पुढे सगळी माहिती, हायकोर्ट माहिती वगैरे सगळी अपडेट याच्यावर तुम्हाला मिळत जाणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टची पण जाहिरात येणार आहे, हायकोर्टची पण नव्याने पुन्हा जाहिरात येणार आहे. सगळ्या माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जाणार आहे. तर मित्रांनो, शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झाली. तब्बल 2 महिन्यानंतर शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर परीक्षा पुन्हा होणार, परीक्षा पुन्हा होणार याच्यामध्ये थोडस जरा संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. मात्र ही अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यामुळे असं वाटतं का परीक्षा पुन्हा होणार नाही. पण आता फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टची आन्सर की आली. मग फर्स्ट शिफ्टची आन्सर की कुठे? मित्रांनो, फर्स्ट शिफ्टची जी आन्सर की ती ज्यावेळेस त्यांनी ती पूर्व आन्सर की जी आली होती आपली पहिली जी प्रायमरी आन्सर की आली होती, तीच आन्सर की रेग्युलर आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पहिली जी आन्सर की होती तीच आन्सर की लक्षामध्ये. ती पण आन्सर की मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर टाकणार आहे. ज्यांचा फर्स्ट शिफ्टला पेपर होता त्यांनी पुन्हा एकदा आपले मार्क्स मोजून घ्या, किंवा फर्स्ट शिफ्टचा ज्यांचा पेपर होता त्यांचे जे मार्क्स आहेत तेच मार्क त्या ठिकाणी कंपल्सरी राहणार, त्यात कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही. सेकंड आन्सर की मध्ये सुद्धा तुमचा एक प्रश्नाचा बदल झालेला आहे. आणि हो, बरेच विद्यार्थी म्हणत होते का सर डिलीट झालेला क्वेश्चन, ज्यांचा बरोबर आहे ज्यांचा चुकला आहे, असं काही नसतं. जो क्वेश्चन डिलीट झाला तो डिलीट झाला, मग ते बरोबर असो किंवा चुकीचा असो. तुझा पेपर हा 29 मार्क्स आउट ऑफ 29 मार्क्सचा असणार आहे, आउट ऑफ 13 मार्क्सचा नाही, लक्षामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा पुन्हा होणार आहे की नाही होणार याला आता फुल स्टॉप मिळाले, या प्रश्नाच्या उत्तराला फुल स्टॉप मिळाले. मला बरेच ऍडव्होकेट पण विद्यार्थी होते पेपर देऊन, त्यांचे मेसेज आलेत का सर याच्यामध्ये तुम्ही आवाज उठवायला पाहिजे परीक्षा. मित्रा, त्यांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आवाज उठवते तो हायकोर्ट आहे, ते त्यांना जे योग्य वाटले त्यांनी ते केलेले. त्यांनी एवढे दिवस का लावलेत, कारण का त्यांना पण कळलं असेल का त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणी निष्पन्न झालेल्या असतील पूर्णपणे, आणि त्या पूर्णपणे निर्दोष असतील किंवा त्याचं क्लिअरिफिकेशन त्यांना मिळालं असेल, त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे शिपायाचा कट ऑफ किती लागणार आता याच्याकडे चर्चा सर्वांची. मात्र तत्पूर्वी लिपिकचा कट ऑफ कधी लागणार, लिपिकच्या कट ऑफच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका अद्यापही मनात आहे. विद्यार्थी मित्रांनो, लिपिकचा जो कट ऑफ आहे आपला, लिपिकचा कट ऑफ आणि शिपायाचा कट ऑफ आता लगेच लागणार, आता बाकी काळजी करू नका. कारण कदाचित वेळ आली तर मला वाटतं आज संध्याकाळी, नाही वाटत आज संध्याकाळी लागेल, पण सांगू शकत नाही काय होईल कोणत्या वेळी, कारण उद्या परवा तेरवा 2-3 दिवस कोर्टला पण सुट्ट्या आहे. जर आज रात्रीतून काही अपडेट निकाल आला रात्री 9-10 वाजेपर्यंत साईटवर अपलोड झाला, कारण साईट पण आता स्लो झालेली आहे, त्यांची साईट पण व्यवस्थित चालत नाही, म्हणजे काहीतरी वर्किंग इन प्रोसेस असणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे का त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो का जर नाही आज तर मग डायरेक्ट सोमवार नंतर लक्षामध्ये. पण नेक्स्ट वीक मध्ये सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. जुलैच्या एंडिंग पर्यंत आपली टायपिंग स्किल टेस्ट वगैरे होऊन जाईल लक्षामध्ये. लिपिकचा निकाल लवकरच लागेल, तर 50 वेळा विचारू नका. राहिला प्रश्न लिपिकच्या कट ऑफ संदर्भात, लिपिकच्या कट ऑफ संदर्भात मी जास्त बोलणार नाही. मी एक प्रॉपरली कट ऑफ आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला टाकणार आहे 2 दिवसामध्ये. तो टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही सर्वांनी जॉईन करा. कसा जॉईन करायचा, खाली जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली, त्या ठिकाणी जॉईन करा. शिपायाचा कट ऑफच्या संदर्भात सांगतो मित्रांनो, शिपायाचा कट ऑफ हा 3 ठिकाणचा लागायचा आहे. पाठीमागच्या वेळेस जो 10 ऑगस्टला पेपर झाला त्याचा कट ऑफ तुम्ही आजही माझा व्हिडिओ जाऊन पहा मित्रांनो. मी सांगितला होता 63 ते 65 या दरम्यान कट ऑफ राहील आणि कट ऑफ 64 होता.
ना 63 ना 65, 64 कट ऑफ होता. एवढा प्रॉपर कट ऑफ मी मागच्या वेळेस लावला होता. पण यावेळेस काय झाले मित्रांनो, 3 कट ऑफ लावायचे. नागपूरचा वेगळा आहे, संभाजीनगरचा वेगळा आहे आणि मुंबईचा वेगळा आहे. वेगवेगळे कट ऑफ आहे. त्यामुळे सांगू शकत नाही, पण त्या कट ऑफ मध्ये बदल जास्त होणार नाही. लक्षामध्ये उलट या दोघांपेक्षा मुंबईचा कट ऑफ खाली राहू शकतो मे बी. लक्षामध्ये, कारण जागा भरपूर आहे. पुढे मुलं तेवढे घ्यायचे ना. आपल्याला वाटतं विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, परंतु ते फायनलला ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते मार्क्स एकदम नॉर्मली मार्क्स असतात. 1/7 मध्ये जेवढं घ्यायचं तेवढ्यामध्ये ते मार्क बसून जातात. त्याच्यामुळे 60-65 मार्क ज्यांना आहेत त्यांनी हेरा एक कोणतरी टेलिग्राम वाला त्यांनी पण 75 ना 72 आणि 71 काहीतरी लावलं. ठीक आहे, आता कट ऑफ काय लागेल हा अंदाजे कोणीच सांगू शकत नाही. लक्षामध्ये हे सगळे अंदाज आहेत, हे परफेक्शन नाही कोणाचं. लक्षामध्ये हे सगळे मोगम अंदाज आहेत का एवढं लागेल तेवढं लागेल. आणि आता काय होणार, त्याच्यात एखाद्याचा लागला बरोबर का समजून जाणार हा मी सांगितलं होतं. तसं पाठीमागच्या वेळेस मी डॉट सांगितलं होतं. 63, 64 आणि 65 या 3च अंकात कट ऑफ राहिले. मला अंक सुद्धा बदलला नाही. 64ला कट ऑफ लागला का, कारण का त्यावेळेस जे मी पूर्ण पण त्याचं प्रेडिक्शन केलं होतं एकदम प्रॉपर केलं होतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे आता तसं करणं शक्य नाही, कारण 3 ठिकाणचे येते. ओके, हा शिपायाच्या कट ऑफ संदर्भात तुम्हाला सांगेल का ज्यांना 27-28 मार्क आहेत, 27-28 ते एकदम सेफ झोन मध्ये, काय काळजी करू नका. शिपायाचा सुद्धा कट ऑफ खाली, कारण का पुढे परत तुम्हाला 2 स्टेप पार करायचे. असं नाही का फायनल कट ऑफ नाही. लक्षामध्ये तुम्हाला 2 स्टेप पुन्हा पार करायचे. पण मात्र एक गोष्ट सांगतो, जरी कट ऑफ 26 लागला, जरी कट ऑफ 25 लागला, 26 लागला, तरी फायनल अंतिम यादीमध्ये जे विद्यार्थी तुम्हाला दिसतील ते 29 आणि 30 वालेच दिसतील. लक्षात ठेवा, कारण का ज्यावेळेस ती फायनल बॉडी फायनल जे तयार करायचं आपल्याला यादी, त्यावेळेस त्यांचे मार्क त्यांना तिकडे पुढे घेऊन जाणार आहे. लक्षामध्ये 10 मार्काची मुलाखत आहे आणि 10 मार्काचे, आणि मुलाखती संदर्भातली पण आपण आता ज्यावेळेस तुमचे शिपाई पदाची स्किल टेस्ट होणार आहे त्यानंतर आता इथून पुढे लक्षात ठेवा, आपण स्किल टेस्ट असेल, मुलाखत असेल, तुमच्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात महत्वाचे लेक्चर असतील, काही महत्वाचे कोर्टातले कर्मचारी मार्गदर्शक असतील, त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांनी सर्वात पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण का अतिशय महत्वाचं. आणि ते टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची लिंक मी वारंवार का सांगतो, तुम्ही जॉईन करून काय मला 1 रुपया भेटणार नाही किंवा नाही केलं तरी भेटणार असं काय नाही, पण ते तुम्हाला माहिती ही प्रॉपर मिळेल आणि वेळेत मिळेल. आला लक्षामध्ये, तुम्हाला माहिती मी त्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायला एक वेळ देत असतो 2-3 दिवसामधून. तुम्ही तुमच्या प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता का ज्याचे तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळतात. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने त्यामुळे शिपायाचा कट ऑफ आणि क्लर्कचा कट ऑफ येत्या 2-4 दिवसात, जर आज रात्रीपर्यंत काय अपडेट आलं तर ठीक, नाही तर मग तो सोमवार नंतर लागेल, कारण मध्ये 2-3 दिवस आता कोर्टला पण मे बी सुट्ट्या असतील. उद्या मोहरम आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती असेल का शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका आलेली आहे, एकदा तपासून घ्या, पुन्हा एकदा तपासून घ्या आणि उत्तर पत्रिका नीट तपासा. याच्यानंतर मी कागदपत्र संदर्भात काही महत्वाचे व्हिडिओ असतील, शिपायाच्या स्किल टेस्ट संदर्भात काही महत्वाचे व्हिडिओ असतील, ते व्हिडिओ पण तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि बरेच विद्यार्थी आपले असे विद्यार्थी का ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळाले आहेत, तर ते विद्यार्थी नाराज झालेले. नाराज होऊ नका बाळांनो. आजच एमपीएससीची जाहिरात आलेली, तुम्हाला माहिती, तुम्ही तयारी करत असाल तर एमपीएससीची पण तयारी करू शकता. ती सुद्धा एक्झाम ऑनलाईनच होणार आहे. त्याची सुद्धा टेस्ट सिरीज आपण एमपीएससी आयोगाची सुद्धा यावेळेस फर्स्ट टाइम आयोगाची टेस्ट सिरीज लॉन्च करतो आपण. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्वाची एक गोष्ट की आपल्याला या ठिकाणी आगामी होणाऱ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत, मग त्याच्यामध्ये तुमची राज्य उत्पादन शुल्क असेल, आजच कळले का आरोग्य विभागाची पण भरती प्रक्रिया येते. त्यानंतर आता आदिवासीच्या पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्याचं पण तुम्ही तयारी करा, कारण ते पण पेपर आता लवकरच होणार लक्षामध्ये. आणि त्याची तयारी करत जर असाल तर पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट करेन, ज्यांनी आदिवासी विकासचा फॉर्म भरलाय. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं बुक आहे, संपूर्ण आता नवीन बदलच्या पॅटर्ननुसार 2012 साली झालेले 2 पेपर आहेत, आदिवासी विकास चौकीदार पदाचे पेपर आहेत. 38 प्रश्नपत्रिका संच आहे गट ड भरतीचा मित्रांनो, अतिशय महत्वाचा संच आहे मित्रांनो हा. याच्यामध्ये 2012ला जे काही 2 प्रश्नपत्रिका झाले होते त्या पण देण्यात आलेले. त्याचबरोबर चौकीदारच्या संभाव्य प्रश्नपत्रिका 2026च्या, त्यानंतर चौकीदारचे तांत्रिक पण काही प्रश्न आहे बुकमध्ये तुम्हाला मिळणार. तब्बल 38 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. 38 प्रश्नपत्रिका म्हणजे खूप मोठ्या प्रश्नपत्रिका झाल्या मित्रांनो. आपल्याला चौकीदार वॉचमॅन या पदासाठी 2012 ते 2026 दरम्यानची जी काही माहिती आहे ती सगळी माहिती या बुकमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. विठ्ठल नागनाथ राऊत सर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड हे बुक आहे मित्रांनो. लेखन आणि संकलन त्यांनी केलेले. अतिशय महत्वाचे पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजे जवळ 2700 प्लस प्रश्नाचा समावेशामध्ये होणार आहे. त्याचबरोबर 2026च्या काही महत्वाच्या चालू घडामोडी त्या अपडेट केलेल्या बुकमध्ये. लक्ष्मी बुक खूप छान आहे, तुम्हाला घेऊ शकता. तुम्हाला ज्यांना आदिवासीचा फॉर्म भरलाय 90 28 96 75 47 78 88 0055 या नंबरवर संपर्क करून पण तुम्ही बुक खरेदी करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्कची पण जाहिरात येणार आहे. काहीतरी 538 का काहीतरी पद आहेत, ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले, लिपिक असेल किंवा शिपाई असेल, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत ते सुद्धा विद्यार्थी तुम्ही याची तयारी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीसच्या सुद्धा 22 प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं जे त्यांचे एडिशन आले राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरण असेल मित्रांनो. अतिशय क्वालिटी आणि क्वांटिटी नाही, क्वालिटी एकदम क्वालिटी. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड मित्रांनो. दारूबंदीच्या 2013 to 2026 पर्यंत जेवढे काही पेपर झाले ते सगळे पेपर असणारे आणि राज्य उत्पादनचे
म्हणजे दारूबंदीचे ते पेपर तर असणार आहे, त्याचबरोबर सगळ्या प्रश्नपत्रिका एकदम दर्जात्मक असणारे आणि विशेषतः म्हणजे अचूकता असणाऱ्या प्रश्नांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आदिवासी विकास आणि राज्य उत्पादनचं बुक खरेदी करायचं त्यांनी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 या नंबरला तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं शिपाई पदासंदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली मित्रांनो. लिपिकचा कट ऑफ लवकरच लागेल, शिपाईचा पण कट ऑफ लवकर लागेल. ती जी काही माहिती आहे ती माहिती मी सगळी तुम्हाला वेळोवेळी देत जाईल. आलं लक्षामध्ये? अजिबात लोड घेऊ नका, काळजी घेऊ नका मित्रांनो. कट ऑफ कधी लागणार आहे, कट ऑफ किती लागणार हे कोणालाच माहित नसतं. आलं लक्षामध्ये? एक संभाव्य कट ऑफ असतो. आता मी तुम्हाला डायरेक्टली काय सांगतो, तुम्ही म्हणशाल सर तुम्ही तर कट ऑफ मध्ये बादशाह होते, कट ऑफ सांगत होतो आणि सांगणार पण आहे. फक्त विषय काय होतो, या ठिकाणी तिन्ही कट ऑफ एकत्रित आलेले आहेत. त्याच्यामुळे याचा पूर्णपणे असा कट डॉट गेज लागत नाही. पाठीमागचा एक सिंगल कट ऑफ होता मुंबईचा वनली, तर मी त्यामुळे डॉट सांगितलं 64चा. त्यानंतर शिपायाचा पण मी तुम्हाला सांगू शकतो, एक 2-4 दिवसामध्ये एक कट ऑफ संदर्भात मी नक्की बोलेन. मात्र मला असं वाटतं का आता आपला निकाल जास्त दूर नसावा, आपला निकाल लागून जाईल असं मला वाटतंय. निकाल म्हणजे जे स्क्रीनिंग टेस्ट क्वालिफाय झालेले कॅन्डिडेट असतात त्यांची यादी असणार आहे का, ज्यांची लिपिकची आता ही लिस्ट पडेल का, सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर टायपिंग टेस्ट, आणि यांची पडेल शिपाईची सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर स्किल टेस्ट. आलं लक्षामध्ये? ओके. आणि चालक पदाबद्दल पण आपण महत्वाचा व्हिडिओ उद्या घेणार आहे, कारण का चालकचे पण आहे. ओके, त्या संदर्भात सगळी माहिती आपण तुम्हाला देणार आहे. काळजी करायचं काहीच कारण नाही. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी लगेच चॅनल फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, आणि मित्रांनो टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या सर्वजण, कारण का सगळी अपडेट सगळी माहिती मी आता इथून पुढे तुम्हाला त्याच्यावर देईन.